कोणाचं नशीब कुठे उजळेल काही सांगू शकत नाही. सिरियसली आतमध्ये असं थंड पडली बोटं, लिटरली बर्फाच्या लादीवर बोट ठेवल्यासारखं वाटतं मला, इतके थंड पडलेत बोटं. हा सर्वात बुक्कड आहे. तर हटी दुर्घटना घटी. हो हो हो, कसला गेलाय तो. हा हा हा, धरू का तुला, धरू? हा हा. जंगल वाला फील है. हाँ, जंगल में से जा रहे दोस्तों, कैसा लग रहा है. एवढं लांब थांबलोय मी तरी भीती वाटते मला. सो नमस्कार, गुड मॉर्निंग आणि सर्व आपल्या सबस्क्रायबर्सला, चॅनलवर नवीन असलेल्या सर्व लोकांना RK व्लॉग्सकडनं नमस्कार. सो मित्रांनो, आज खूप दिवसांनंतर आपण परत एकदा व्लॉगिंग चालू केलेलं आहे आणि जसं तुम्ही बघू शकत असाल की आज ऑलरेडी आपण एका राईडवर निघालेलो आहे. सो मॉर्निंगलाच ही राईड सकाळी चालू झाली आहे. ऑलमोस्ट एक 6 वाजता घर सोडलं होतं, 5:30 वाजता. आणि कुठे चाललो आहोत आपण हे मी सांगतोच. सो बेसिकली आजची जी राईड आहे ती आहे इकोले व्हॅलीकडे. आणि इकोले व्हॅलीकडे जाताना आपण वाया तामिनी जात आहोत. सो आजच्या राईडमध्ये आपल्याकडे कमीत कमी आपल्यासोबत B-Stromचे 30-35 रायडर्स आहेत. त्यातले काही रायडर्स यू कॅन सी इन फ्रंट ऑफ मी. आणि आत्ता कुठेतरी परत एकदा सकाळ झाली आहे, थोडी विजिबिलिटी आली आहे कॅमेरासाठी. सो त्यामुळे मी आत्ता जस्ट व्लॉग चालू केला, नाहीतर आम्ही स्टार्ट केव्हाच केलं होतं. सो मध्ये बऱ्याच गॅप पडलेला आहे, त्यामुळे सुचत नाही आहे की काय बोलू. बट मी प्रयत्न करेन की नक्कीच तुम्हाला एंटरटेन होईल ही राईड, तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय कराल अशी आशा आहे. सो लेट्स सी. खरं सांगायचं झालं ना तर तामिनी हा रायडर्ससाठीचा एक वन ऑफ दी बेस्ट किंवा एक फेवरेट रूट असं म्हणता येईल, विच इज व्हेरी गुड. आणि मॉर्निंगला येताना तर सकाळी इतके रायडर्स भेटलेत, बापरे. हिमालयनचा एक वेगळा ग्रुप, KTM 390चा एक वेगळा ग्रुप. आणि असं नाही की लाईक प्रत्येक याच्यामध्ये 2-2, 3-3 किंवा 10 रायडर्स, कमीत कमी 20-25 रायडर ईच अँड एव्हरी ग्रुपमध्ये. तर बायकिंग कम्युनिटी किंवा लोक बायकिंग किती पसंत करत आहेत हे बघून खरंच आनंद वाटतो. चांगलं आहे. मॅक्सिमम रायडर्स आजच्या ग्रुपमध्ये जे आहेत 30-35 पैकी ते नवीन रायडर्स आहेत की ज्यांनी ग्रुप राईड याच्या आधी केलेली नाही आहे. सो फार कमी, हार्डली 4-5 लोकच आहेत की जे रेग्युलरली राईड करत आहेत ग्रुपसोबत. सो कसं असतं की एक नवीन एक्सपिरियन्स असतो, जुन्या रायडर्ससाठी सुद्धा एक्सपिरियन्स असतो की नवीन रायडर्सला घेऊन, एक्सपिरियन्स नाही म्हणता येणार, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते की नवीन रायडर्सला ग्रुपसोबत व्यवस्थित घेऊन जाणं. सो सध्या तरी श्रेयस जो आहे तो हेड आहे, दीपू जो आहे तो टेल आहे सर्वात एंडला. मध्ये काही लोक आहेत जसं मी, वसंत सर, अजून 1-2 रायडर्स आहेत की जे मीड पण बघत आहेत की सगळे व्यवस्थित आहेत ना, सगळे व्यवस्थित चाललेत ना. सो ती एक रिस्पॉन्सिबिलिटी पण राहते. आणि इतकी थंडी आहे पुण्यामध्ये, प्रचंड थंडी. सो अजून एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, जे ऑलरेडी आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे तर मनापासून धन्यवाद. जे लोक नवीन आहेत, व्हिडिओ बघतायत, रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की कुठलाही, कुणीही असू दे, व्लॉग बनवताना खूप मेहनत लागते. एडिटिंग, काय बोलायचं काय नाही बोलायचं कंटिन्युअसली. सो त्या मेहनतीसाठी एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कसं आहे की तुम्ही म्हणाल, अरे यार किरण, तू तर याच्या आधीचे सगळे व्लॉग हिंदीमध्ये बनवत होता, आता तू मराठीमध्ये बनवतो. सो मराठी ही आपली मातृभाषा आहे, ओके. सो मी याच्या आधी हिंदीमध्ये व्लॉग बनवण्याचं एक रिझन जे होतं ते हे होतं की
समोरचा जो प्रेक्षक आहे त्याला मराठी समजेल नाही समजेल काही सांगू शकत नाही. सो तो कुठेतरी एक विचार माझ्या मनामध्ये होता की हा व्हिडिओ कुणीही बघू शकतं, जे हिंदी भाषिक आहे, जे मराठी आहे. सो सगळ्यांनी बघता यावं म्हणून मी हिंदीमध्ये बनवत होतो. बट मी आता असं ठरवलेलं आहे की माझे इथून पुढचे जे काही व्लॉग्स येतील ते मोस्ट प्रॉबब्ली मराठीमध्ये असतील. कारण काय, मराठी ही आपली मातृभाषा आहे. सो पहिलं प्राधान्य हे मराठीलाच. कारण प्रत्येकाला आपला भाषेचा मान असलाच पाहिजे, त्याला हक्क आहे स्वतःच्या भाषेमध्ये बोलण्याचा, स्वतःची भाषा जपण्याचा. सो मला असं वाटतं की आता इथून पुढचे ब्लॉग्स मराठीत असतील तर तेच चांगलं आहे. आता काही वेळानंतर आम्ही ब्रेकफास्ट पॉईंट आहे तिथे थांबणार आहोत. सो त्यावेळेला काही ना काहीतरी खाणं होईलच आमचं. बट गुड टू सी की खूप दिवसांनंतर मी ब्लॉगिंग चालू केलं आहे. बऱ्याचशा गोष्टी मी बोलतो आहे, बरं वाटतं. कारण कसं असतं, ही गोष्ट मी मगाशी जी बोललो की ती सोपी नाही आहे व्लॉगिंग करणं. कारण कुठेही असं स्क्रिप्टेड नाही आहे, काही लिहिलेलं नाही आहे कुठेही की मला काय बोलायचं किंवा काय करायचं आहे. इट्स ऑलवेज लाईक की जे आहेत मनात, जे डोक्यात विचार आहेत ते आपण बोलतो आहे. सो इट्स अ रॉ, हे ठरवून केलेल्या गोष्टी नाही आहेत या. आणि ते कितपत लोकांना आवडेल ते एक वेगळीच गोष्ट आहे. सो आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे. आणि हे असे ट्विस्ट अँड टर्न जे आहेत ना, अजून तर पुढे भरपूर आहेत. आत्ताची तर घाट सेक्शनला सुरुवात करतो आहे. सो मित्रांनो, वेलकम टू तामिनी. टाईम ऑलमोस्ट एक 7 वाजत आलेत. आणि हे जे बोटं आहेत ना, लिटरली हाताचे ग्लव्ज घातले तेवढे चांगले. हे रायनॉक्सचे ग्लव्ज आहेत. सो एक चांगल्या क्वालिटीचे ग्लव्ज घातले. बट सिरियसली आतमध्ये असं थंड पडली बोटं. लिटरली बर्फाच्या लादीवर बोट ठेवल्यासारखं वाटतं मला, इतके थंड पडलेत बोटं. सो ब्रेकफास्टसाठी आय थिंक आपण इथे थांबतोय. चलो चलो उधर 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 सब लोग उधर जाने का बाय. सो जोपर्यंत आता आपल्याला आपला टेल विच इज दीपू दिसत नाही तोपर्यंत तरी आत्ता आपण इथे थांबलो आहे. या ड्युटीज असतात, जो एक्सपिरियन्स रायडर असतात किंवा जे ग्रुपमध्ये राईड करतात त्यांना या सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतात. हे असे इन्स्ट्रक्शन्स असू दे. सो सगळे लोक सेफली येत आहेत का नाही हे बघणं तितकेच इम्पॉर्टंट आहे. दीपू आला का? येस. सो देर इज दीपू. आय थिंक दीपू आला म्हणजे सगळे लोक आलेले आहेत. हे आहे हॉटेल ग्रीन हिल, जस्ट या टर्नच्या इकडे. आणि इथेच आपण ब्रेकफास्ट करणार आणि मग पुढे निघणार. तो सकाळ सकाळ आता सगळ्यांना भूका लागले, त्यामुळे हा पूर्ण जो आहे तो आपला पूर्ण रायडर्सचा ग्रुप आहे. हॅलो 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 एव्हरीवन. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार. सो सकाळ सकाळ सगळे निघाल्यामुळे सगळे आता तुटून पडले. पोहे, ब्रेकफास्ट, सगळ्या गोष्टी चालू आहेत. हा सर्वात बुक्कड आहे. येस येस. वसंत सर हे मीड बघत होते. मी मगाशी जे सांगत होतो ते वसंत सर. येस. गजेंद्र पण मीड, मगाशी मी बोलत होतो की मीड सेंटर बघत होता गजेंद्र. टेल आणि हेड दाखवून ठेवतो. सो काही ग्रुप जो आहे तो या साईडला बसला आहे. येस. हॅलो 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 हॅलो. सो श्रेयस हेड बघत होता. श्रेयस. दीपू जो होता तो टेल बघत होता. हॅलो 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 एव्हरीवन. हाय. नमस्कार नमस्कार.
सो असा सगळा मोठा एक ग्रुप आहे की जो आपण इकोले व्हॅलीला चाललो वाया तामिनी घाट. सो पहिले ब्रेकफास्ट करून घेऊया आणि मग पुढे भेटू. तामिनी ॲक्च्युली ओळखला जातो त्याच्या ब्युटिफुल सिनिक रूटसाठी आणि मोस्ट ब्युटिफुल रोड्ससाठी. पावसाळ्यामध्ये तर तामिनीची एक वेगळीच झलक असते, एक वेगळीच हवा असते. पुण्यातला प्रत्येक जण जो पुणेकर आहे तो पावसाळ्यामध्ये तामिनीमध्ये येत नाही असं होऊच शकत नाही. तो येणारच. इतकं सुंदर आहे तामिनी. ॲक्च्युली आपलं पुणेच इतकं सुंदर आहे. पण 8 वाजले तरीसुद्धा थंडी काय कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. थंडी तितकीच आहे एवढी सकाळी लागत होती. आणि असं का होतं की आपण जेवण केल्यानंतरच आपल्याला थंडी वाजते जास्त. बताओ बताओ क्यों क्यों कमेंट करके बताओ, जल्दी बताओ. तामिनीमध्ये गाडी पळवायची एक मजा वेगळीच आहे. हां, पण त्याचबरोबर ही गोष्ट पण लक्षात ठेवा की गाडी तेवढीच पळवा जेवढी तुम्ही कंट्रोल करू शकाल. नाहीतर तामिनीमध्ये ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण पण तेवढंच आहे, हेही लक्षात ठेवा. हो हो हो, कसला गेलाय तो. हा हा धरू का तुला, धरू? हा हा पण तामिनीची हीच मजा आहे भाई. तो गायब पण झाला. ओ भाई साहब, ओय कसला गेलाय तो. हा डायरेक्ट गायब. सुपर बाईक्सचा एक आहे मित्रांनो, तो जो फ्लाय बायचा जो साऊंड येतो ना असं भाई 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 भाई, अलग ही आनंद है उसमें, अलग. ओनली बायकर कॅन फील दॅट. सो इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे, जो सावळ्या घाटाकडे रोड जातो. तामिनी घाटामधनं आतमध्ये आल्यानंतर जो सावळ्या घाटाकडे रोड जातो त्या रोडला आपण राईट टर्न आतमध्ये घेतला आहे इकोले व्हॅलीसाठी. आणि मला हा रोड तसाही एक्सप्लोअर करायचा होताच. मलाही माहिती नव्हतं की ॲक्च्युअलमध्ये कुठून कसं जायचं. बट चला, आज मौका मिळाला, आज फायनली. किती सुंदर दिसतंय ना हे सगळं. वाव, भारी भारी भारी. हा खूप भारी, खूप भारी, लई भारी. उभं राहिलं तर एवढी थंडी वाजते ना परत. बाबा बाबा खालीच बसा. झालंय तुरतुर. जुल्फे कुठे गेली? जुल्फे, आपली जुल्फे तिकडे मस्त मायला कसं दिसतंय. ओ बाई 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 बाई. रोड कैसा भी रहने दो, हम तो निकलेंगे भाई. अशी गाडी चालवायला एक वेगळी स्किल लागते. बट अशा रोडवरनं गेल्याशिवाय तुम्ही ती स्किल डेव्हलप पण नाही करू शकणार. आहे गावातले काही काही रोड झालेले आहेत, काही काही खराब आहेत, काही काही खूपच वर्स्ट कंडिशनमध्ये. तर एक प्रत्येक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि याच गोष्टीला जर तुम्ही तुमच्या लाईफशी रिलेट कराल ना, तर रायडिंग आपल्याला काय शिकवते, तर त्याच्यामागचं हे एक एक्झाम्पल देऊ शकता की प्रत्येक वेळेलाच सगळं स्मूथ जाईल असं नाही. थोडासा हार्ड पॅच राहतो, थोडासा स्मूथ, थोडासा ओके ओके, मिक्स अँड मॅच. सो लाईफ चालत राहते मात्र.
सो थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला हे तेल बेल नावाने एक बोर्ड दिसेल, तिथून लेफ्टने आतमध्ये रोड जातो. मित्रांनो, ऑफ रोडची मजा काय असते ना, तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. पतले पतले रोड, उसमें से भी गाड़ियाँ, पूरा एडवेंचर वाले भगा रहे ना भाई. फुल जंगल वाला फील है. हाँ, जंगल में से जा रहे दोस्तों. कैसा लग रहा है ओ भाई. ॲज यू कॅन सी, इतके सारे बाईक्स आणि इतके सारे रायडर्स इकडे आलेत. सो काही ना काहीतरी विशेष या व्हॅली व्ह्यू पॉईंटमध्ये असणार आहे. बापरे, अरे असं कुठं असतं का? खतरनाक. का ओ भाई 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 भाई, व्हॅली म्हणजे केवढं खोल आहे हे. हां, सह्याद्री पावसाळ्यामध्ये ही जागा खरंच बघण्यासारखी असणार. व्ह्यू पॉइंट खूप भारी आहे हा. नाईस नाईस. इट्स टोटली वर्थ इट. तो दोस्तों, फाइनली इकोला वैली एक्सप्लोर करके हम लोग निकल चुके टुवर्ड्स पुणे की तरफ. आते हुए हम लोग तामिनी से होते हुए आए थे. नाउ द डिसीजन इज़ कि हम लोग जाने के टाइम पे अभी अपना क्या बोलते हैं, लोनावला से होते हुए जाएंगे. तो वहाँ से पास में पड़ेगा, तो टाइगर पॉइंट होते हुए लोनावला से फिर टुवर्ड्स पुणे. खूपच ब्युटिफुल असं आहे इकोला व्हॅली. एंट्रीला आय थिंक 20-30 रुपीज चार्जेस आहेत बाईकसाठी. पावसाळ्यात जर तुम्ही येणार असाल तर आय विल सजेस्ट की तुम्ही गाडी वरती जिथपर्यंत, म्हणजे आत्ता जितकी आत नॉर्मली जाती आहे तेवढ्या आत न घेऊन जाता बाहेरच्या साईडला लावून मग आतमध्ये चालत जावं बघण्यासाठी. जास्त नाही आहे, 2 किलोमीटर वगैरे चालायला लागेल कदाचित तुम्हाला, मॅक्स 2 किलोमीटर. तो पावसाळ्यामध्ये बघण्यासारखा पॉईंट आहे हा इकोला व्हॅली, जो आज आपण एक्सप्लोर केला आहे. सो ही ट्रिप तुम्हाला कशी वाटली, तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय केलं नाही केलं, जस्ट कमेंट आणि कीप सपोर्टिंग. आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि पुढे आता परत एकदा व्लॉगिंग चालू केलेलं आहे मी मराठीमध्ये, तो पुढच्या सगळ्या व्लॉग्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबून ठेवा. सो तुम्हा सगळ्यांची घेतो विदा. सबस्क्राईब करा RK व्लॉग्सला.